Dear learners, today's topic we have taken very simple. Generally, nouns. Noun has five types. नाउनचे आपण 5 टाइप्स घेतलेले आहेत आणि सिंपल डेफिनेशन या ठिकाणी घेतलेली आहे. नेमिंग वर्ड इज कॉल्ड नाउन. नामवाचक शब्दाला नाउन असे म्हणतात. सो नाउन हॅज द प्रॉमिनंट तसे 5 टाइप्स आहेत, पण एक आणखी आपण इन्क्लूड केलेला आहे काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन. इन शॉर्ट मध्ये बघा, कॉमन नाउन म्हणजे द वर्ड विच इज यूज कॉमनली एव्हरीवेअर, डॉग, स्कूल, सिटी. प्रॉपर नाउन मुंबई, सचिन. आणि ओळखण्यासाठी खूण काय, नेहमी कॅपिटल अक्षरापासून सुरुवात असते. ओके. नंतर जसं आपण आपलं नाव, वडिलांचं नाव, सरनेम, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या नगराचं नाव कॅपिटल मध्ये देत असतो. ओके, टू आयडेंटिफाय द पर्टिक्युलर नाउन. रिमेंबर. नंतर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, एक शब्द ज्याच्यामध्ये कलेक्शन आहे. वन वर्ड विच शो द कलेक्शन. जसं आर्मी, क्लास, bunch of keys, etc. नंतर मटेरियल नाउन दॅट इज मेड अप फ्रॉम समथिंग किंवा इन्क्लुडिंग समथिंग. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असेल तर पेट्रोल मध्ये काही घटक असतात, सिल्वर, वॉटर, वॉटर मध्ये मिनरल्स असतात, है ना, बिल्डिंग एक्सेट्रा. नंतर ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ऍबस्ट्रॅक्ट नाउनचा अर्थ होतो भाववाचक नाम, ज्याच्यामध्ये फिलिंग, स्टेट, कंडिशन अशा प्रकारे दर्शवलं जाते. जसं चाइल्डहुड, हॅपीनेस, है ना, नंतर गुडनेस. हे जे शब्द आहेत त्याला म्हणतो आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन. आणि काउंटेबल नाउन म्हणजे विच इज काउंटेड, जे मोजल्या जातात. हाऊ मेनी स्टुडंट इन क्लास, हाऊ मेनी टेबल्स आर देअर, हाऊ मेनी गेस्ट हॅज कम. म्हणजे जे मोजल्या जातात त्याला म्हणतात काउंटेबल, आणि जे मोजल्या जात नाही त्याला काय म्हणतो आपण अनकाउंटेबल. जसं डोक्यावरती केस, हेअर, इट कॅनॉट बी काउंट. ओके, एअर मोजल्या जाते का? नो. सो इट विल हेल्प टू यू, माय डिअर लर्नर. Thank you.